मित्रांनो, तुम्हाला एक फोन येतो की तुमच्या वडिलांनी तुम्हालाच पाठवण्यासाठी आमच्याकडे 10,000 रुपये दिलेले आहेत. तर आम्ही तुम्हाला पाठवलेत, एकदा मेसेज चेक करा, फोन चालू राहू द्या. तुम्ही बघता तर मेसेजमध्ये आलेलं असतं 5,000 रुपये मिळाले म्हणून. मग ते म्हणतात ठीक आहे, आता आम्ही पुढचे 5,000 पाठवतो, फोन चालूच राहू द्या. तुम्ही बघता तर आता मेसेज आलेला असतो की 50,000 रुपये तुम्हाला मिळालेले. मग हे फोनवरचे स्कॅमर लोक म्हणतात, अरे चुकून आम्ही तुम्हाला 50,000 रुपये पाठवलेत, राहिलेले 45,000 रुपये प्लीज तुम्ही आम्हाला परत करा. फोन कॉलमध्ये गुंतवून ठेवून तुमच्यासोबत 45,000 रुपयांचा स्कॅम करण्याचा हा प्रयत्न होता. पण तुम्ही लक्षात ठेवा, बँकेकडनं जेव्हा आपल्याला मेसेजेस येतात तेव्हा AZ, ICICI, AM, HDFC अशा प्रकारच्या सेंडरकडून आपल्याला मेसेजेस येत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या काळात जेव्हा UPI आलेला आहे तेव्हा असे कुठल्याही एजंटकडून कोणी आपल्याला पैसे का पाठवेल हा विचार नक्की करा आणि कुठल्याही स्कॅमला बळी पडू नका. आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरनी हे स्क्रीनशॉट आपल्यासोबत मुद्दामून शेअर केलेत. त्यांच्यासोबत हा स्कॅम होता वाचला, पण त्या हुशार असल्यामुळे हा स्कॅम झाला नाही. थँक्स टू की त्यांनी आपल्याला हे स्क्रीनशॉट्स दिले. तर मित्रांनो, नवनवीन स्कॅमची माहिती घेण्यासाठी वोका टेक बंडलला फॉलो करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.